हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्लिम दिसण्यासाठी ब्लाऊजची निवड ही कशी करायची. अनेक वेळा काय होतं, साडी तर सुंदर असते पण चुकीचा ब्लाऊज आपल्याला जरा जाड लूक दाखवितो. चला तर मग आज पाहूयात की ब्लाऊजच्या काही स्मार्ट टिप्स ज्यांनी तुम्ही स्लिम, टॉल आणि कॉन्फिडंट दिसू शकता. सगळ्यात आधी आपण बोलूया ब्लाऊजच्या फिटिंगबद्दल. ब्लाऊज खूप टाईट असेल तर बॉडीवर फोल्ड्स दिसतात आणि लूज असेल तर फिगर ही जाड दिसते. म्हणून नेहमी परफेक्ट फिटिंगमध्येच ब्लाऊज हा निवडा, ज्यात तुम्ही कम्फर्टेबल असाल आणि तुमचा शेपही नीट दिसेल. त्यासाठी टेलरला योग्य मेजरमेंट देणं हे तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे टेलरकडे व्यवस्थित मेजरमेंट द्या, जेणेकरून तुमचा ब्लाऊज हा छानपैकी फिटिंगमध्ये असेल. त्यानंतर स्लिम दिसायचे असेल तर कलर ही खूप जास्त मॅटर करतात. तर डार्क शेड्स चूज करा, जसे की नेव्ही ब्ल्यू, मरून, बॉटल ग्रीन, ब्लॅक. हे कलर शरीराला कॉम्पॅक्ट दाखवतात. लाईट कलर आणि ब्रॉड प्रिंट अवॉइड करा, कारण हे व्हॉल्यूम वाढवितात. आणि हवं असल्यास शक्यतो कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन वापरा. साडी लाईट असेल तर ब्लाऊज हा थोडासा डार्क असू द्या, त्याने तुमचा लुक हा नक्की स्लिम दिसेल. आता त्यानंतर आहे फॅब्रिक. ही दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही काय करा, शायनी कापड जसे की सॅटिन किंवा टिश्यू हे काय करतात, थोडासा जाड लुक क्रिएट करतात. तर मॅट फिनिश फॅब्रिक, कॉटन सिल्क, क्रेप, जॉर्जेट हे आपल्या बॉडीला स्लिम लुक देतात. तसेच व्हर्टिकल पॅटर्न्स असलेले फॅब्रिक्स तुम्ही निवडा. ते आपली बॉडी लांब सडक दर्शवितात आणि आपण त्यामध्ये ऑटोमॅटिकच स्लिम दिसतो. आता त्यानंतर आहे ब्लाऊजची डिझाईन आणि ब्लाऊजचा कट. यस, स्लिम लुकसाठी ब्लाऊज कट खूप जास्त मॅटर करतो. व्ही नेक, यू नेक हे असे ब्लाउजेसचे नेक चूज करा. याने काय होतं, आपली मान ही उंच आणि लांब दिसते आणि तिथे ऑटोमॅटिकच आपलं एक स्लिम इल्युजन क्रिएट होतं. त्याचबरोबर प्रिन्सेस कट ब्लाउजेस हे बॉडीला खूप चांगला शेप देतात आणि खूप सुंदर लुक क्रिएट करतात. त्यामुळे प्रिन्सेस कट ब्लाउजेस ही तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. त्याचबरोबर ब्लाऊजच्या स्लीव्ज तुम्ही शक्यतो 3/4 ठेवा, कारण 3/4 स्लीव्ज काही ब्लाऊजला एक स्लिम लुक देतात. शोल्डरवर हेवी वर्क किंवा पफ स्लीव्ज ह्या अवॉइड करा. यामुळे वरचा भाग बल्की दिसतो. हलकीसी लेस, पायपिंग किंवा व्हर्टिकल पॅनल वर्क लुकला स्ट्रक्चर देतात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे व्हर्टिकल ब्लाऊज ही स्टिच करून घेऊ शकता. तेही तुम्हाला स्लिम लुक देतील. आता त्यानंतर आहे ब्लाऊजची प्रिंट आणि एम्ब्रॉयडरी. हेही स्लिम दिसण्यासाठी मॅटर करतं. तर तुम्ही काय करू शकता, ब्रॉड प्रिंट अवॉइड करा. त्याऐवजी तुम्ही स्मॉल किंवा व्हर्टिकल डिझाईन्सचे पॅटर्न हे निवडा. हेवी वर्क ब्लाऊज फक्त खांद्यावर किंवा स्लीव्सच्या टोकाला ठेवा. पूर्ण ब्लाऊजला वर्क ठेवू नका, त्यामध्ये तुमचा लुक हा बल्की दिसेल आणि त्यामुळे लक्ष वरच्या भागाकडे जातं आणि शरीर हे प्रपोर्शनेट दिसतं. त्यामुळे शक्यतो हेवी वर्कचे ब्लाउजेस हे तुम्ही अवॉइड करा. तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्लिम दिसणं म्हणजे स्वतःवर कॉन्फिडंट असणं. राईट, योग्य फिट, योग्य कलर आणि साधं पण आकर्षक डिझाईन हेच खरे स्लिम दिसण्याचे सिक्रेट आहे. त्याचबरोबर साडी कशी ड्रॅप केली आहे हेही महत्त्वाचं असतं. नीट, व्यवस्थित प्लेट्स आणि फर्म टक स्लिम लुक देतात. त्यामुळे हेही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर फ्रेंड्स, या होत्या स्लिम दिसण्यासाठी काही ब्लाऊजच्या टिप्स. तुम्हीही प्लस साईज असाल, तुम्हाला ही साडी नेसताना अनकम्फर्टेबल वाटत असेल तर ब्लाऊज स्टिच करताना किंवा ब्लाउजेस निवडताना ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच एक स्लिम लुक मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल.
भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.